अभिजित दिपकेला भेटायला उबाठाचे खासदार आलेले आहेत। अनिल देसाई, संजय राऊत आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत। अरविंद सावंत सुद्धा आहेत। संसदेचं अधिवेशन आहे त्यामुळे सगळे खासदार दिल्लीमध्ये आहेत, तर उबाठाचे खासदार अभिजित दिपकेला भेटायला गेलेले आहेत। संजय राऊत, अनिल देसाई दिसत आहेत, अरविंद सावंत सुद्धा आहेत। जंतर मंतरच्या बाहेर रस्त्यावर आता हे आंदोलन सुरू आहे, तिथे भेटायला गेलेले आहेत उबाठाचे खासदार। दर दिवशी मला उद्धव ठाकरेंचा फोन आला, माझ्या तब्येतीची विचारपूस ते करत होते, मला अगदी मुलासारखं ट्रीट केलं, असं अभिजित दिपके सांगत होता। आता हे सगळे उबाठाचे खासदार अभिजित दिपकेला भेटायला आलेले आहेत। काय परिस्थिती नेमकी घडली याच्याविषयी संजय राऊत आणि इतर उबाठाचे खासदार आढावा घेत आहेत। ज्यांना ज्यांना मारलं ते सगळे सुद्धा बाजूला उभे आहेत। हा तो भारत बाणाईत ज्याचा व्हिडिओ आपण बघत होतो, ज्याच्या आईवडिलांचे आत्ता प्रतिक्रिया आली आहे, त्याच्या बाजूला ती मुलगी, वारंवार दिपके त्याचा उल्लेख करतोय त्या मुलीचा, की ती मुलगी जी आहे तिच्या छातीवर पाय ठेवून तिला मारहाण झालेली आहे। ती स्त्री आहे पुरुष आहे याचा विचार केला गेला नाही। ह्या सगळ्यांचं जे गारहाण आहे ते आता उबाठाचे खासदार ऐकतायत। संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई तिथे पोहोचलेले आहेत दिपकेंच्या आंदोलनापाशी, आंदोलन स्थळावर। अजूनही अनेक तरुण तिथे अनेक तरुण तिथे पोहोचलेले आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांना विचारूया। प्रशांत, आपण इकडे पाहिलं तर समोर आलेलं आहे आणि आता त्याच पार्श्वभूमीवर त्याच धर्तीवरती मुंबईत देखील मुंबई पोलिसांनी जो आहे तो अलर्ट जो आहे तो केलेला आहे आणि सीएसएमटी जय भारत सर, जय भारत, जय भारत सर, जय भारत, जय भारत सर, जय भारत। हे सगळे इथे आलेले आहेत आपल्याला आणि हे सगळे पाहणी करताय, हात देताय आणि ज्या पद्धतीने जर बघितलं आपण तर यापूर्वी त्यांनी ज्यांना काल मारहाण करण्यात आली होती, दिल्ली पोलिसांनी ज्यांना मारहाण केली होती, त्या सगळ्या लोकांसोबत भेट झालेली आहे। त्या सगळ्या लोकांची ही म्हणणं त्यांना ऐकून घेतलं आहे, कशा पद्धतीने त्यांना मारहाण झाली ही सगळी माहिती त्यांच्याकडून घेतली जात आहे। आणि सोबतच जर बघितलं आपण तर या सगळ्या गोष्टींमध्ये हे अत्यंत महत्वाचं आहे की अभिजित दिपकेंसोबत अरविंद सावंत देखील सगळं म्हणणं ऐकून घेण्याचा प्रयत्न करताय, हे अत्यंत महत्वाचं आहे। जर बघितलं या घडीला यासोबतच जर बघितलं आपण तर अनिल देसाई देखील आहे। अनिल देसाई सोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया आणि सोबतच जर बघितलं अनिल देसाई सोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। आणि अनिलजी आपण इथे आलेला, अनिलजी इथे आलेला आहेत आणि काय आपण रुग्णाशी बोललेला आहात, काय म्हणणं आहे? काल घडलेला आज त्यांच्यावर आज सुद्धा त्या बाबतीमध्ये पोलीस सरकार एक प्रकार झालेले दिसत आहेत। लोकांना फोडलाय, त्या बाईचे कपडे, मुलीचे कपडे फाडलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये ते सगळ्या जखमा वगैरे घेऊन कुठे जाणार आणि याच्यातनं सरकार शेवटी साधणार काय? आज त्यांच्या सांत्वना, त्यांच्या बरोबर संबंध देश आहे हे सांगण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। आणि या पद्धतीने हुकुमशाही पद्धतीने संपूर्ण सर आधीपासून पहिल्या दिवसापासून माझी सोबत उभा आहे सर काय वॉइस इन पार्लियामेंट सर वी हॅव यू सर वी हॅव टुडे वी आर शट डाउन द पार्लियामेंट यस सर दिस इज व्हाट हार्ड वर्किंग इन पार्लियामेंट आम्ही काढला आणि मोदी तिकडनं सांगतात की मी सुरक्षित बाहेर पडलो, मोदींना सुरक्षित बाहेर काढलं। अरे चुत्या आहे रे, त्याच्यावर अत्याचार झाला सर। मार खाए हम सुरक्षित रहे हो हार्मोनी इन अवर कंट्री सर। आम्ही स्वतः काल हाल पाहिले आमचे सर, एवढे हाल केले आम्हाला, सगळ्या बाजूने पॅक केलं, छोटे छोटे मुली सर उन लोगों ने लड़कियों के क्लोथ ऑफ वुमेन्स कपड़े मारे हैं लड़कियों के, मारा है प्राइवेट पार्ट मारा है उन लोगों ने। दिस इज नॉट व्हाट और यहाँ एकत्रित न हो, यहाँ धारा 163 लागू है, कृपया करके
एका बाजूला आपण दृश्य बघतोय, उबाठाचे खासदार दिपकेला भेटायला गेलेले आहेत आणि आंदोलकांशी बोलतायत. दुसरीकडे एक दृश्य आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, ते राहुल गांधी हे जखमी विद्यार्थ्यांना हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलेले आहेत. काही क्षणामध्ये टीव्ही स्क्रीनवर आम्ही तुम्हाला ती पण दृश्य दाखवू. राहुल गांधी हे जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात भेटायला गेलेले आहेत. ज्यांच्यावर लाठीचार्ज झाला आणि त्यामुळे ते जखमी झाले, अशा विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ते विद्यार्थी ज्यांना भेटायला आत्ता राहुल गांधी गेलेले आहेत. काही क्षणात दृश्य दाखवतो, पण आत्ता ही दृश्य आपण बघतोय. काल जी हाणामारी झालेली होती, काल जो लाठीचार्ज झाला त्याची दृश्य, आणि आज त्या सगळ्यांना भेटायला गेलेले उबाठाचे खासदार. दिपके आपल्याला दिसतोय, बाजूला उबाठाचे खासदार दिसत आहेत. तिघेही खासदार उबाठाचे भेटायला गेलेले आहेत. दिपके आणि त्याच्या आंदोलकांना, ज्यांच्यावर लाठीमार झाला, जे जखमी झालेले आहेत, ते आज दिपकेच्या बाजूला बसलेले आहेत. त्यांच्याशी या सगळ्या उबाठा खासदारांनी संवाद साधला. आता JP नड्डा सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. राहुल गांधींची दृश्य आपण बघूया. पण JP नड्डा जखमी विद्यार्थ्यांना भेटून आता रुग्णालयातून निघालेले आहेत, त्याची दृश्य. हे JP नड्डा आता गाडीत जे बसले ते JP नड्डा आहेत. भाजपचे JP नड्डा हे आता रुग्णालयात जखमी विद्यार्थ्यांना भेटून निघून जाताना दिसत आहेत. जखमी विद्यार्थ्यांना भेटायला JP नड्डा गेलेले होते आणि JP नड्डा त्यांची भेट घेऊन, त्यांच्याकडून माहिती घेऊन हॉस्पिटलमधून निघालेले आहेत. राहुल गांधींची दृश्य पण काही ठाकरे यांनी राजकारणा पलीकडे जाऊन अभिजित दिपके आणि सोनम वांगचूक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. सगळ्यात शिवाई पार्कला जी परवा एक रॅली घेतली तरुणांची, ती पुण्यामध्ये, नागपूरला, देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये या ठिणग्या पडताना दिसत आहेत. एक लक्षात घ्या, काल जो प्रकार दिल्लीच्या रस्त्यावर झाला तो हुकुमशाहीलाही लाजवणारा होता. संध्याकाळी काल मी इथे येऊन गेलो, इथे सामसूम होती, हे मंडप सुद्धा काढला होता, स्टेज तोडला होता, माईक तोडला होता. आज परत या मुलांनी सगळ्यांनी हे उभं केलंय. नरेंद्र मोदींना आणि अमित शहा हे तरुणांचं आंदोलन चिरडता येणार नाही, हे पेटलेलं आहे. आणि तुम्ही त्यात जास्त तेल टाकायचा प्रयत्न कराल तर हे सरकार जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी सांगतो. आम्ही सगळे उद्या वेळ पडली ते इथून बसू, आम्ही सगळे. आणि आम्हाला तुरुंगात जायचा अनुभव आम्हाला चांगला आहे. आम्ही तुरुंगाला घाबरत नाही, आम्ही तुमच्या बंदुकीच्या गोळ्यांना घाबरत नाही. देशात आजही या देशासाठी मरणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे, त्यात आम्ही आहोत. काल संसदेत तुम्ही पहिल्यांदा त्या सगळ्यांना पाहिलेलं असणार, ज्यावेळेला इथे मोर्चा सुरू होता. तुम्हाला कसं वाटलं मोदी सरकार याच्यामध्ये? अत्यंत घृणास्पद. या देशामध्ये आपण राहतो आणि देशावर अशा प्रकारचे राज्य करते आहेत, याची प्रथम आम्हाला घृणा वाटली. या देशामध्ये अनेकांनी राज्य केलं, विरोधी पक्षाने केलं, काँग्रेस पक्षाने केलं, पण इतका घृणास्पद आणि अमानुष पद्धतीचं राज्य यापूर्वी कोणी केलं नाही. मला ईदी अमीनची आठवण झाली. ठीक है सर, आप बताइए क्या है? यहाँ से जंतर मंतर से जो आग लगी है वो देश हित की आग है, राष्ट्रहित की आग है, वो अब बुझेगी नहीं. देश के युवा है, अभिजीत है, वांगचूक जो अस्पताल में है, फिर भी कल के आंदोलन के बाद भी हजारों की संख्या में आज युवा यहाँ इकट्ठा हुआ है. देश भर के शहरों में, गांव में, कस्बों में लोग सड़क पर उतरे हैं और अगर जरूरत पड़ी तो हमारे जैसे लोग भी यहाँ आकर बैठेंगे और अनशन करेंगे. मैं आपको अभी बताता हूँ, हमको मरने का डर नहीं है, न जेल का डर है. सर तकरीबन है उसको लेकर के आपकी क्या प्रतिक्रिया है? नहीं, क्या है, अमित शाह ने या और जो उनको मंत्री है अपने आंख के सामने अपने बेटे को लाइए, जय शाह को लाइए. अगर उनको ये इतनी पिटाई होती तो उनको क्या लगता? धर्मेंद्र प्रधान की बेटी की पिटाई होती तो क्या लगता? बाकी मोदी जी की बात तो छोड़ दीजिए. सर ठाकरे लेकिन जिनको बच्चे हैं, आज समझ लो ये हमारे बच्चे हैं सर, देश के बच्चे हैं, वो आपके बच्चे नहीं, आप सत्ता पे बैठे हो. दहशतवादी म्हटलं जाते तरुणांना, ठाकरे बंधूंनी पाठिंबा देऊ नये अशा पद्धतीने. कोण दहशतवादी? कोण दहशतवादी? तरुण आंदोलन हे दहशतवादी
याच मुलांनी तुम्हाला सत्तेवर आणलंय नरेंद्र मोदी. हे संजय राऊत बोलत होते. संजय राऊत दीपकेला म्हणजे जंतर मंतरच्या बाहेरून दीपकेला भेटून झाल्यावर बोलत होते, प्रतिक्रिया देत होते की विद्यार्थ्यांचं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारनं केलेला आहे, हे वाईट आहे. शिवसेना उबाठाचे खासदार सगळे अभिजित दीपके आणि आंदोलकांना भेटायला गेलेले आहेत.